ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 13वा. श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता 13व्या अध्यायाचे अगाध महात्म्य आहे. त्यामुळे तुला खूपच प्रसन्न वाटेल. दक्षिण दिशेकडे तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी वाहते. तिच्या तीरावर हरिहरपूर नावाचे सुंदर नगर वसलेले आहे. तेथे हरिहर नावाने साक्षात भगवान शंकर विराजमान आहे. त्यांच्या केवळ दर्शनाने परमकल्याण होत असते. या नगरात हरी दीक्षित नावाचा एक वैदिक ब्राह्मण राहत होता. तो तप आणि स्वाध्याय यात तत्पर असणारा वेदपारंगत विद्वान होता. त्याची जी पत्नी होती, तिला तिच्या वागण्यानुसार लोक दुराचारिणी म्हणत. ती पतीला बोलू नये ते बोलत असे. तिच्या पतीकडे जे लोक येत, त्यांनाही ती अपशब्द बोलत असे. ती व्यभिचारिणी असल्यामुळे नेहमी परपुरुषांशी संबंध ठेवते. एकदा शहरात लोकांची ये-जा फार वाढल्याने तिने निर्जन व जाण्यास कठीण अशा वनात स्वतःच्या प्रियकराला भेटण्याचे संकेतस्थळ तयार केले. एकदा रात्री कोणी कामी पुरुष न भेटल्याने घराचे दार उघडून ती नगराबाहेरील संकेतस्थळी गेली. त्यावेळी तिचे मन कामातुर होते. तिने प्रत्येक लताकुंजात आणि अनेक झाडांखाली जाऊन प्रियकराचा शोध घेतला, पण तिला कोणीही भेटला नाही. तिचे सारे श्रम वाया गेले. तेव्हा तेथेच ती काही बाही बोलत रडू लागली. चहूकडे हिंडत प्रियकराच्या वियोगामुळे आक्रोश करणाऱ्या त्या स्त्रीचा आवाज ऐकून एक झोपलेला वाघ जागा होऊन उड्या मारत ती रडत असलेल्या जागी येऊन टपकला. तिकडे ती स्त्री देखील त्याची चाहूल ऐकून, अंधारात तो वाघ आहे हे न कळल्याने कोणी प्रियकर आला असे वाटून ती घरातून बाहेर आली. तात्काळ वाघाने येऊन तिच्यावर नखांनी प्रहार करून तिला जमिनीवर पाडले. अशा स्थितीत ही जोराजोराने ओरडून त्याला विचारले, अरे वाघा, तू मला मारायला येथे का आलास? प्रथम याचे उत्तर तू मला दे, मग मला मार. तिचे हे बोलणे ऐकून प्रचंड पराक्रमी वाघ तिला खायचे सोडून जरा थांबला आणि हसत म्हणाला, दक्षिणेकडे मला पहा नावाची एक नदी आहे. तिच्या तीरावर मुनिपर्णा नावाची नगरी वसली आहे. ते पंचलिंग नाव असलेले साक्षात भगवान शंकर निवास करतात. त्याच नगरीत पूर्वजन्मी मी ब्राह्मण कुमार होऊन राहत होतो. तेथे नदीच्या काठी बसून यज्ञाचा अधिकार नसलेल्या लोकांकडूनही यज्ञ करून घेऊन त्यांचे अन्न खात असे. इतकेच नव्हे तर धनाच्या लोभाने मी नेहमी वेदपठणाचे फलही विकत असे. माझा लोभ इतका वाढला होता, मी तर इतर भिक्षुकांना शिव्या देऊन त्यातून हाकलून देई आणि दुसऱ्यांना देण्यास योग्य नसलेले धन सुद्धा दुसऱ्यांनी दिले नाही तरी त्यांच्याकडून बळकावून घेई. कर्जाऊ रक्कम घेण्याचे निमित्त करून मी लोकांकडून द्रव्य घेऊन ते परत करीत नसे. होता होता मी वृद्ध झालो, केस पांढरे झाले, डोळ्यांना दिसायचे कमी आले, दात पडले, तरीही दुसऱ्यांकडून दान घेण्याची सवय काही सुटली नाही. ग्रहण, अमावस्या इत्यादी पर्वकाळी दान घेण्याच्या लोभाने हातात दर्भ घेऊन मी तीर्थक्षेत्रांवर जात असे. पुढे जेव्हा माझे शरीर थकले, तेव्हा एकदा मी एका काव्यपास ब्राह्मणाच्या घरी काही मागून खायला मिळेल म्हणून गेलो. त्याच वेळी एक कुत्रा माझ्या पायाला चावल्याने मी मूर्छित होऊन जमिनीवर पडलो आणि मरण पावलो. त्यानंतर मला हा वाघाचा जन्म आला. तेव्हापासून मी या घनदाट जंगलात राहत आहे. परंतु मला पूर्वजन्मीच्या पापांची आठवण आहे. त्यामुळे मी वाघ असलो तरी धर्मशील महात्मे, संन्यासी, साधू आणि पतिव्रता यांना खात नाही. परंतु दुष्ट, दुराचारी, पापी, व्यभिचारी स्त्रिया यांना अवश्य खातो. तू व्यभिचारी असल्यामुळे तुला मी अवश्य खाणार. इतके बोलून आपल्या टोकदार नखांनी त्याने तिचे तुकडे तुकडे करून तिला खाऊन टाकले. नंतर यमदूतांनी त्या पापिनीला यमपुरीत नेले. तेथे यमाच्या आज्ञेने त्या दूतांनी तिला अनेक वेळा मिष्ठारक्त यांनी भरलेले कुंडात टाकले. कोट्यावधी कल्पापर्यंत त्यात ठेवल्यानंतर तेथून काढून 100 मन्वंतरापर्यंत रवरव नरकात टाकले. नंतर चहूकडे तोंड करून दीनवाणेपणाने रडणाऱ्या त्या पापिनीला तेथून काढून दहनानन नावाच्या नरकात टाकले. त्यावेळी तिचे केस विस्कटले होते आणि तिचे शरीर भयानक दिसत होते. अशा प्रकारे घोर नरक यातना भोगून झाल्यावरती महापापिनी या लोकी येऊन चंडाळ योनीत जन्मली. तेथेही मोठे होत असता पूर्वजन्मीच्या सवयीने पूर्वीप्रमाणे पापे करीत राहिली. नंतर तिला कोढ आणि क्षयरोग झाला, डोळे दुखू लागले. नंतर काही दिवसांनी ती पुन्हा हरिहरपूरला गेली. तेथे भगवान शिवांच्या अंतःपुराची स्वामिनी जंबका देवी आहे. तेथे वासुदेव नावाचा एक पवित्र ब्राह्मण होता. तो नित्य गीतेचा 13वा अध्याय म्हणत असे. त्या चांडालीने त्या ब्राह्मणाचे दर्शन घेतले आणि त्याच्या तोंडून गीतेचा 13वा अध्याय ऐकला. त्यामुळे चांडाळ जन्मातून ती मुक्त झाली आणि दिव्य देह धारण करून स्वर्गलोकाला गेली. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.